बिग बॉस मराठी सीझन 6, बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का. आज होता शेवटचा भाऊचा धक्का आणि शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर आज बरंच काही झालेलं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो गॅदरिंग वगैरे ती तर झाली आहे, पण आरोप प्रत्यारोप बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे. आज तन्वीने जेव्हापासून अनुश्रीने तन्वीला एक्सपोज केले, बिथरली पोरगी, बिथरली एकदम आतून जे दिसतंय. आणि आज तिने तिचे पॉईंट्सही मांडले. त्यांनी मी तिकीट टू फिनाले जिंकल्यापासून यांना आहे ना अशा मिरच्या लागल्या, मिरच्या नाही का. मी जिंकल्यापासून मला त्यांनी एक नरेटिव्ह सेट करताय, म्हणजे माझ्याबद्दल निगेटिव्ह पण बोलताय आणि माझ्याबद्दल नरेटिव्ह सेट करताय की मी फेक आहे, मी ॲक्टिंग करते, असं तिचं म्हणणं आहे. तर अनुश्री बोलते हे आत्ताच नाही आहे, हे पहिले पण डिस्कशन व्हायचं पण कधी तोंडावर बोलण्यात नाही आलं. तर मला असं वाटतं अनुश्री हे तोंडावर पण बोलून टाकायला हवं होतं तुम्ही, म्हणजे आता तिला तसलं काही वाटलं नसतं. पण ठीक आहे, आता तिला तसा टास्क मिळाला नाही, मोका मिळाला नाही, ती कशी बोलणार या पण गोष्टी. पण या नॉमिनेशनच्या वेळेस आपण मुद्दे तर मांडतो, तेव्हा पण मी हे ऐकलं नाही. ऑनेस्टली स्पीकिंग, मी तन्वीची बाजू घेत नाही, मी अनुश्रीची बाजू घेत नाही, जे आहे ते आहे. ह्या गोष्टी ना विशालने अनुश्रीला बोलला आणि अनुश्रीने त्याच गोष्टी डोक्यात ठेवल्या आणि मग तिला ती काउंटर म्हणजे बोलत होती तन्वीला. तर हे बघा, सगळ्यात आधी रितेश सर आले, म्हणे घर खाली खाली वाटते राखी गेल्यामुळे. आणि काय यार, उद्याचा किती बोरिंग एपिसोड आहे. ते काय ते गाणे म्हणणारे, काय गाणे ओळखायचे, ती सोनाली आरजे येणारी. अरे काय यार, कोण आहे ती सोनाली? तर ती येणार आहे, ती आरजे की कोण आहे, ॲक्ट्रेस आहे, आय डोंट नो. तर ती येणार आहे. यार उद्याचा एपिसोड सिरियसली महा बोरिंग होणार आहे. लेट्स सी काय होतं. आणि आता तर राखी पण नाही यार एंटरटेन करायला, जोक्स करायला, की तिच्यामुळं थोडंसं बरं तरी वाटतं माणसाला. तर घर खाली खाली वाटते. विशाल म्हणतोय रितेश सरांना राखी गेल्यावर, खरी गोष्ट आहे. होतीच ती यार, ती कशी वागू, ती वादविवाद करो, ती ट्रिगर करू, यार तिचा प्रेझेन्स ना असं होतं यार खरंच. असंच आता रितेश सर बोलले असंच होणार, एक एक जण घराबाहेर जाणार आणि मग शेवटी ते 2 सदस्य लाईट बंद करणार, राकेश आणि तन्वी. हे 2 सदस्य लाईट बंद करणार. मग रितेश सर म्हणे चला चला आता आपला संडे फंडे चालू करूया, आता आपण करणारी कलाकार कट्टा. मग इथं कलाकार कट्टा केला यांनी आणि मग गाणं वाजणार, त्याच्यावर डान्स करायचा. दीपाली आणि राकेशचा डान्स झाला. तर इथं रितेश सर बोलले की अनइंटरप्टेड डान्स करू शकता तुम्ही, कारण आता राखी नाही आहे. वा. मग नंतर इथे या दोघांचा डान्स झाला, तो आय विल बी ऑल राईट, आय विल बी ऑल राईट, ते दोस्तानाचं गाणं आहे, त्याच्यावर यांनी डान्स केलेला आहे. सॉरी यार, मला कसा आहे ना जरा जाम आहे म्हणून आवाज थोडा जाडजाड निघतो आहे, थोडं कॉम्प्रोमाइज करा माझ्या घशासोबत. मग दीपाली राकेशचा हा डान्स झाला, आय विल बी ऑल राईट, म्हणून सूरही निघत नाही, म्हणून मी गाणंही म्हणून दाखवणार नाही आता. मग तन्वी रेवाचाही डान्स झाला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, माहिती ना, हजारोने लाईक्स माझ्या डीपीला, असं काहीतरी गाणे ते. ओके, मग ते गाणे. त्याच्यानंतर नंबर 3वर आले अनुश्री आणि विशाल. यार काय भारी डान्स केला त्यांनी, मला आवडला यांचा डान्स बरं का. यहाँ वहाँ सारा जहाँ अपनी है चलती, बडे बडे शाणे आये मार गए कल्टी. आणि याच्यात टोळी शब्द पण होता, वा. यांनी पण यार काटा लगा असं याच्यावर डान्स करायचं होतं ना, काटावर. या काट्यावर किती गाणे आहे ना. यांनी बघा ना, बरोबर टोळी, त्याच्या त्या गाण्यामध्ये पर्टिक्युलर शब्द होता टोळी, आणि त्यांनी ते गाणं घेतलं. यांनी पण घ्यायचं होतं काटा लगा वगैरे, किंवा काय होतं अजून, काटो काटो पेरा आहे, काय अजून कोणतं गाणं असेल ते असेल. अजून कोणते काट्यावर गाणे ते घ्यायचे होते. बरं ठीक आहे, चला नाही घेतले, जाऊ दे. मग इकडं राकेशची शायरी होती, खूप भारी केली. राकेशने तन्वी आणि दीपालीवर होते, ती केली. नंतर इकडं तो भेळ टास्क झाला, त्याच्याबद्दल तर मला म्हणजे एवढं बोलायचं नाही वाटते. भेळ तयार केली आणि खाऊ घातली बस. आणि हे अनुश्री आणि विशालने बनवली, तन्वी रेवाने व राकेश आणि दीपालीने बनवली.
म्हणजे राकेशने दीपालीला भरवली, मग रेवाने तन्वीला भरवली, विशालने अनुश्रीला भरवली, या सगळ्या गोष्टी आल्या. मग इकडं अजून एक टास्क आला, जलेबी, रबडी, मोमो, वडापाव यांना जे आता याच्यानंतर मिळणार आहे, हे यांनी 3 महिन्यापासून हे खाल्ले नाही, हे सुके सुके होते, मग आता यांना मिळणार आहे काय, अजून डोनट आणि फालुदाबी याच्यात. मग पिकवर नेम धरून मारायचं आहे. यामध्ये सांगणं गरजेचं आहे का कोण काय जिंकलं, चालेल लिहिलं आहे तर सांगूनच देते मी. तर तन्वी रेवानीबाई 2 फालुदा तन्वीने आणि रेवानी जलेबी रबडी जिंकलेली. विशाल अनुश्रीने डोनट आणि काय जलेबी रबडी अनुश्रीने जिंकली. विशालने मोमो आणि फालुदा जिंकला आहे. आणि मग नंतर दीपाली आणि राकेशने डबल डोनट दीपालीने जिंकले आणि राकेशने मोमो आणि फालुदा जिंकला इथे. तर रितेश सर बोलले, जसा भाऊचा धक्का संपणार तसं हे सगळं घरात येणार आणि मग तुम्ही ताव मारा. वाह. मग नंतर इकडं टास्क होता, डोळ्यावर पट्टी बांधून मटका फोडायचा टास्क होता. आणि फोडल्यावर चॉकलेटं मिळणार होते. तरी तर दीपालीनी बाई दांडुका घेऊन मटका फोडत फोडत फिरत होती. राकेश इकडं गाईड करत होता तिला. आणि मग तिने फायनली फोडला. अनुश्रीने पण अनुश्रीला विशाल गाईड करत होता, तिनेही फोडला. त्यानंतर बाई रेवा आली. मी म्हटलं तन्वी रेवाला गाईड करेल, पण बाई तन्वी तिला फुल फिरवत होती, म्हणजे मजा घेत होती तिची, जे दिसत होतं. आणि मग शेवटी जे आहे ना, तिला चालून चालून मग फोडवलं यांनी. या गोष्टी आल्या. अशी कोणती गोष्ट आहे ती करेक्ट करायची होती तुम्हाला बिग बॉसच्या घरात आणि ते तुम्ही करेक्ट नाही करू शकले, असं बोलले रितेश सर. यार काय गरम होते ना आज, सिरियसली खूप गरम होते. तर इथे यांना गोष्ट करेक्ट करायची होती. आणि इथे यार विशालला रुचिताची आठवण आली, जे बघितलं आहे आपण. ठीक आहे, त्याबद्दल बोलूया. सर्वात पहिले राकेश आला. राकेश म्हणतो 1 वीक खूप छान होतं माझ्यासाठी. आणि छान नाही, 1 वीक खूप घाण होता माझ्यासाठी. राखी खूप रडत होती आणि मीही खूप इमोशनल झालो होतो. आणि पाहुणे यायचा टास्क होता आणि मला खूप असं कसं तरी वाटतं की मी त्या टास्कमध्ये काहीही करू शकलो नाही. राखी होती माझ्या ऑपोजला, पण मी काहीही करू शकलो नाही. तो एक टास्क होता. नंतर एक पॉवर की मिळवायचा टास्क होता, ज्यामध्ये मी स्वतःचं ध्यान नाही ठेवलं आणि मी माझ्या गुडघ्याला दुखापत करून बसलो. आणि त्यानंतर मी त्याच्यानंतर इतके चांगले चांगले टास्क आले, त्या सगळ्यांना मी मुकलो. ते कोणत्याच टास्कची मजा जी आहे मला घेता आली नाही, मला खेळता आली नाही. याची मला खूप दुःख वाटतं, याचं मला खूप खंत वाटते, असं तो बोलला. आणि ते म्हणता ना यार, एक टास्कमुळे ना तुमचा गेम पण आहे ना, एक गेममध्ये ना एक 4 चांद लागतात, ते नाही लागले, असं त्याला वाईट वाटतं. इकडं 2 नंबरला अनुश्री आली की माझी म्हणजे स्वतःबद्दल म्हणजे मी इथे खटकली आहे. आणि मी म्हणजे पत्र्याचा टास्क होता म्हणे आणि मी कधी इमोशनमध्ये म्हणजे गेम सोडणारी व्यक्ती नाही आहे ती म्हणे. पण सर्वांचं ऐकून आठवणीत गेले मी आणि मग आईच्या पत्रासाठी झगडायला लागले संस्कृतीबरोबर, जे आपल्याला माहिती पत्राच्या टास्कमध्ये काय काय झालं होतं. इवन आपण हे पण बोललो होतो, जेव्हा आई आली अनुश्रीची फॅमिली वीकमध्ये, डोळ्यात पाणी नव्हतं, तिला आनंद होता. आणि जेव्हा पत्र फाडलं तेव्हा ढसाढसा रडत होती. कोणती अनुश्री खरी हे कळत नव्हतं. नंतर ती म्हणे की सर्वांचं ऐकून आठवणीत गेले. आईसाठी मी झगडायला हवं होतं, तर मी तिथं गयावया केल्या, हे चुकलं माझं म्हणे. मी खूप जास्त ओव्हर इमोशनल झाली, ते व्हायला नव्हतं पाहिजे. पाया पडून जे मिळवता येत नाही ते खेचून मिळवता येतं, हे मी विसरले होते म्हणे. तर मी ते खेचून मिळवायचं होतं, असं ती म्हणे. संस्कृती होती समोर ऑपोजिटला आणि तिला वाटलं की ती झुकेल, पण ती झुकली नाही. तर इकडं नंतर दीपाली आली नंबर 3ला. का 2 गोष्टींचं मला खूप रिग्रेट आहे. पूर्ण सीझन मी कॅप्टन नाही झाले, तर मी दीपालीला हेच म्हणाल, दीपाली आत्ता पण तू रेवाच्या हातात सहज कॅप्टन्सी दिली आणि त्याच्या आधी पण तू राखीच्या हातात सहज कॅप्टन्सी दिली, तू स्वतःच झाली नाही. तर ती म्हणते की संकेत हे उमेदवार होते आणि मग म्हणजे राखी पण होती. नंतर राखीला मी कॅप्टन व्हायला मदत केली म्हणे, पण मी स्वतःसाठी खेळले नाही, राखीला मी मदत करत गेले आणि त्यामुळे ती कॅप्टन झाली. राखीबरोबर जे तू मेमे झालं, ती मला बोलली आणि मी तिला जे बोलली त्याबद्दल मला खूप दुःख वाटतं आहे. ते खूप पर्सनल बोलली होती मी आणि त्याच्याबद्दल मला खूप जास्त दुःख वाटतं आहे, असं दीपाली म्हणते.
आणि मी तिला खूप पर्सनल बोललेली आणि एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीला बोललं हे योग्य नाही असं ती म्हणते. आणि रितेश सर बोलले की हे रिग्रेट चांगल्या माणसाची क्वालिटी म्हणे, तुम्ही एक चांगले माणूस आहात म्हणून तुम्हाला एक रिग्रेट आहे. मग नंतर इकडं तन्वी आली. तन्वी बोलली 7वा आठवडा माझा खूप घाण गेला बरं का, ऐका बरं का नीट, आता तन्वीच ऐका. 7वा आठवडा माझा खूप घाण गेला, पेशन्स गमावले मी, कारण 7व्या वीकमध्ये कॅप्टन पण होती तन्वी. आणि 6व्या आठवड्यात म्हणजे पप्पांना कॉल झाला होता तर मी त्याच आठवणीत होते. आणि मग राखीने डाव रचला म्हणे माझ्या विरुद्ध. तू राखीबद्दल का बोलते? राखीने काय डाव रचला? ती इथे तुला उत्तरं द्यायला नाही आहे, तिचं एविक्शन झालं आहे म्हणून आता तू सगळं खापर तिच्या मातीत फोडणार आहेस का तन्वी? आता इथं राखी असती तर ती गप्प बसली नसती, एक एक शब्दाला तिने चोख उत्तर दिलं असतं. आणि ती राखी ती गप्प बसणारी नाही, समोर कोणी असो. मग राखीने म्हणे डाव रचला, माझ्या आयुष्याच्या नात्यावर आरोप केले, माझ्या आणि आयुषच्या नात्यावर आरोप केले म्हणे. आणि मग माझा कंट्रोल सुटला. 8व्या आठवड्यात सर्वांनी मला नॉमिनेट केलं असं तिचं म्हणणं आहे. तर इथं बघा, ती आयुष आणि तुझ्या नात्याबद्दल बोलली, तर आयुष्य हा तुझा पर्सनल विषय नाही, ते तिथं घरातच घडलेल्या गोष्टी होत्या त्याबद्दल ती बोलली. आणि मग तू बोलायला हवं होतं की तिला मग. तर ती म्हणे माझा कंट्रोल सुटला आणि 8व्या आठवड्यात सगळ्यांनी नॉमिनेट केलं. राखीला मी व्यवस्थित काउंटर करू शकले नाही आणि मी नात्यात अडकून राहिले आणि राखीला मी मैत्रीण मानलं. तर तू राखीला मैत्रीण मानलं पण तू तिला व्यवस्थित उत्तरं देत होती बरं का तन्वी. तू कधीच तिचं कोणतंही ऐकून नाही घेतलं, तू तिला व्यवस्थित नेहमी उत्तरं दिली आहे. तर तू आत्ता असं कसं काय म्हणते की तू तिला मैत्रीण मानलं, ती इथे नाही आहे म्हणून? तर हे सपशेल चुकीचं आहे. मला अजूनही आठवतं तिथं कॅप्टन झाल्यावर तन्वीने खूप ड्रामे केले होते. मला वाटतं ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालं होतं, बिग बॉसने बाथरूम बंद करून टाकले होते वापरायचे. आणि मग यांची सगळ्यांची गोची करून टाकली होती सगळ्या कंटेस्टंटची. आणि इकडं तन्वी कॅप्टन होती. तन्वीला कॅप्टन्सी रूममध्ये पर्सनल बाथरूम असताना ती तिचं वापरायचं सोडून यांचं वापरत होती. तर मग कंटेस्टंट चिडणार नाही का? हे एकदम चुकीचं होतं. आणि तिचा हा सगळा जो गेम म्हणजे ती म्हणती का सगळे वापरणार ना, तर मीही तेच वापरणार. इवन या गोष्टीवर राकेश पण तिला बोलला होता पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. राकेशलाही ती गोष्ट आवडली नव्हती, इवन दीपालीलाही आवडली नव्हती. दीपालीसुद्धा त्याच्या विरुद्ध होतं. हे काय बुवा नवीन, हे काय नवीन बुवा, तिला आहे ना बाथरूम, तर ती बाकीच्यांची गैरसोय का करते? बरोबर आहे, बाकीच्यांची गैरसोय का करायची? आणि मग खरोखर आहे ते राखीने तो डाव रचला होता तर तो अगदी बरोबर रचला होता. तो डाव नव्हता आणि त्यांनी ते एक ठरवलं होतं, ते ठरवून केलं होतं की तन्वीला आपण धडा शिकवायचा, तिला जाऊ द्यायचं नाही, दॅट्स इट. याबद्दल काय? आणि ते गेमशी रिलेटेड भाग आहे, त्याबद्दल तू काय म्हणते का तुझ्या विरुद्ध डाव रचला होता, मग तिने असंच केलं, तिने तसंच केलं, तो गेमचा भाग होता. तू म्हणजे जेव्हा बाथरूमला जायची तेव्हाच बरोबर ते त्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, तुम्हाला माहिती असेल तर बाथरूमच्या बाहेर यांच्या सगळ्यांचे झगडे झाले होते. जर तुम्हाला आठवत असेल तर राखी डायरेक्ट आली होती जेव्हा तन्वी जायला लागली, राखी डायरेक्ट पळत बाथरूममध्ये गेली होती आणि तन्वीला जाऊ देत नव्हती. त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि मग नंतर हे सगळे बोलायला आलेले. तर त्या सगळ्या गोष्टी तेव्हा 7व्या वीकमध्ये घडल्या होत्या आणि त्यामध्ये पण आहे ना तन्वीवरच सगळे नाराज होते. इवन तिची स्वतःची काटा टीम राकेश आणि दीपालीसुद्धा तिच्यावर नाराज होते का काय बालिशपण, हा काय बालिशपण आहे. राकेश बोलला होता, हा काय बालिशपण आहे, म्हणजे का बाकीच्या कंटेस्टंटची ही गैरसोय करते दीपाली. दीपाली ते हो ना, मला पण कळत नाही ही असं का करते. अगं आहे ना आता, पण मग मुद्दामून दाखवायचं का बुवा, नाही का, असं दीपालीचं म्हणणं. मग राकेश बोलला, तन्वी आहे ना पर्सनल बाथरूम. नाही दादा, माझ्यामुळं सगळ्यांना ब्रॉन्झ मिळाले ना, तर सगळे जे शिक्षा भोगताय मीही तीच शिक्षा भोगणार, मीही तीच शिक्षा भोगणार, हे असं तिचं चालू होतं तेव्हा, मला आठवण आहे अजूनही. आणि मग ताई तू आई आणि आजीसारखी केअर करते. इथं आता तिने दीपालीला आहे ना बटर लावायला चालू केलं इथं. कारण का बरं माहिती आहे का, दीपालीबद्दल आत्ता जे बोलणं झालं होतं आणि त्याच्यात तिला कळालं का ती इथे थोडीशी चुकीची दिसलेली, त्याच्यामुळे ती आता इथे
म्हणते, ती म्हणते का ताई तुझं माझं आई आजीसारखं म्हणजे आई आजीसारखी तू केअर करते आणि ते रिअलाईज नाही केलं का ताई खूप हळवी आहे आणि याचा विचार नाही केला की तू खूप जास्त हळवी, असं ती म्हणते. तू खूप हळवी याचा मी विचारच नाही केला आणि एवढे महिने काढले, माझ्या एका शब्दाचा एवढा फरक पाडून घेईल मला असं वाटलं नव्हतं. तन्वी, तू किती शब्दाचे फरक पाडते. आताच दीपाली, आता रिसेंटली झालेलं भांडण, सोफ्यावर तुम्ही दोघे बाहेर बसलेल्या होत्या, तर दीपाली तुला बोललेली का पहिल्या हफ्त्यात आठवतं का तू असं बोलली का आपण असं खोटं खोटं हे करू ते करू पर्पजली गोष्टी करू वगैरे. तर तेव्हा तन्वी किती चिडली होती. तन्वी स्वतः किती फरक पाडून घेत होती. मग दरवेळेस का दीपालीने समजून घ्यायचं. आणि खरंच तिने ते नातं मानल्यावर तू बाहेर जाऊन तेच नातं निभावणार आहे का. सांग, निभावणार आहेस का तन्वी. मला नाही वाटत सिरियसली. तू नेहमी, ती म्हणते तू नेहमी राहशील माझी ताई आणि ठीक आहे. त्या दिवशी ना म्हणजे मला बोलायला चान्सच नाही मिळाला. काय सपशेल खोटं बोलती. बिग बॉसनी तर अनुश्रीला इंटरप्ट केलं होतं. अनुश्री, आता आता तुमची वेळ समाप्त झालेली, असं तन्वीला कधी बोललो होतो. तन्वीला तर बिग बॉस हवा तितका वेळ देतात. तर तन्वी बोलली का मला वेळच मिळाला नाही, असं कसं. ती डायरेक्ट बोलली, ताई तुझ्याबरोबर माझा बॉन्ड झालेला नाही आहे. नाही आहे तर नाही आहे, नाही झाला तर नाही झाला, मग मी काय करू, असं बोलली होती ही तन्वी. जाऊन मागं परत ज्यांना बाई इथं जे तन्वीचे सपोर्टर आहे, जाऊन एकदा व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तो भाग बघा तुम्ही, आता 2 दिवसापूर्वी घडलेला. त्यामध्ये ही बोललेली आहे तन्वी, ताई अगं तुझा माझा बॉन्डच बनला नाही, तसा बॉन्ड आपला क्रिएटच झाला नाही. इकडं राकेशसुद्धा चिडला होता. त्याने राकेश दादाचा आणि माझा एक आहे वेगळा, आमचा ते फनी वेमध्ये चालतं आणि प्रभूची माझी तर वेगळीच बॉन्डिंग होती म्हणे. पण ताईचा आणि माझा काहीच बॉन्ड नव्हता असं बोलली आणि म्हणे मला वेळ नाही मिळाला तेव्हा. म्हणजे किती हे खोटं बोलते इथे तन्वी, इथल्या इथेच. सिरियसली. आणि हे आता मला वाटतं दीपालीला कळून चुकलं आहे, म्हणूनच दीपालीने तिला सरडा दिला, रंग बदलू गिरगिटासारखे रंग बदलते असं आता दीपालीने इथं दिलं आहे. आणि खरोखरच इथं तन्वी सपशेल खोटं बोललेली आहे. आणि तन्वी यार काय करते, मला वाटतं ती अनुश्रीने एक्सपोज केल्यापासून पूर्णपणे बिथरली आहे आणि आता स्वतः म्हणजे स्वतः पण स्वतःला एक्सपोज करते आता असं दिसतंय. नाती सांभाळायचा जो प्रयत्न आहे ना ते करते ती दीपाली बरोबर ते पण. आणि इथे ती असं बोलली आणि दीपाली बोलली पण की मला हर्ट झालं आहे त्या गोष्टी. म्हणून तर रेवा आली इकडे. तर रेवा आली, कॅप्टन्सीचा टास्क होता, स्वतःला कॅप्टन्सीसाठी मी खेळत होते, पण त्याच वेळेस मला आहे ना चिटिंगचा टॅग लागला माझ्यावर म्हणे. माझ्या कॅप्टन्सीला चिटिंगचा टॅग लागला. नंतर कचेरीत तन्वी विरुद्ध बोलायचं होतं. एक व्यक्तीसोबत इतकी अटॅचमेंट होईल आणि मग नंतर मी तिच्यासमोर कमजोर पडेल. दुसरं कोणी असतं ना तर मी थांबलेच नसते. सिरियसली तू काय बोलली असती मग, तू थांबली नसती तर बोलली काय असते. तुम्हाला वाटतं तन्वीने खरंच सगळ्यांचे परफेक्ट मुद्दे मांडले असते, रेवाने परफेक्ट मुद्दे मांडले असते. मग ती म्हणे टास्कचा थोडासा रिग्रेट आहे. तर रितेश सर बोलले तुमची जर्नी इम्पॅक्टफुल होती, म्हणजे कमी जरी असली तरी इम्पॅक्टफुल होती रेवा, आणि इथपर्यंत आल्या ती मोठी गोष्ट आहे. मग नंतर इकडं विशाल आला. विशाल म्हणतोय मी चुका केल्या, मी शिकलो, मी पुढे गेलो, मी मजेशीर होतो आणि या प्रवासात आहे ना माझ्याबरोबर एक चिमणी होती. ऐका बरं का नीट. या प्रवासात माझ्याबरोबर एक चिमणी होती आणि माझ्याबरोबर ती त्या झाडाखाली बसायची. आम्ही भांडलो, आम्ही एकमेकांना मारलो, काय काय बोललो, घाणेरडं बोललो, पण एकमेकांवर तो एक ब्लाइंड ट्रस्ट होता म्हणे. आमचा एकमेकांवर तो एक ब्लाइंड ट्रस्ट होता आणि ट्रस्ट करत होतो. आणि रुचिता होती. खूप लोक काय काय बोलायचे, आमच्या नात्याबद्दल बोलायचे,
आमच्या एज डिफरन्सबद्दल बोलायचे. हं पण आम्ही आमच्या नात्याला कोणतंही कधीच नाव दिलेलं नाही आमच्या नात्याला. हं रुचिता होती एज मग रुचिताने मग खटकलं कुठून? रुचिताला संस्कृती काहीतरी बोलली कनेक्शनबद्दल वगैरे आणि मग ती आली रागात माझ्याशी बोलायला आणि मग मी पण तिला रागात बोललो. नंतर ती खाली गेली, बेशुद्ध पडली आणि मला खरंच ते खरं वाटत नव्हतं. मला खरंच खरं वाटत नव्हतं आणि मला हे पण मला वाटलं नव्हतं का ती बाहेर जाईल. हा माझ्यासाठी खूप मोठा शॉक होता की रुचिता बाहेर जाईल या वीकमध्ये आणि म्हणजे मला व्यवस्थित अशी माफी मागण्याची सुद्धा संधी जी आहे ना ती मिळणार नाही असं विशालला वाटलं. तर या नात्याला मी कधी एक नाव नाही दिलं, पण मला तिला आहे ना मनापासून खूप मनापासून सॉरी म्हणायचं रुचिताला आणि विशाल जो आहे सॉरी म्हटलाय. रितेश म्हणे रितेश सर बोलले आम्हाला आम्हाला माहिती नसतं कोणती गोष्ट बॉदर करते इथे, पण असतात या गोष्टी ज्यामुळे आपण आहे ना माफी मागायला उशीर वगैरे करतो. नंतर इकडे शेवटचा टास्क म्हणे आणि हा एकदम महत्त्वपूर्ण टास्क आहे की प्राणी घरी आले आहे आणि तुम्हाला आहे ना त्यांचा जो टॅग आहे ना तो इथल्या कंटेस्टंटला द्यायचा आहे. तर दीपालीला आला रंग बदलणारा सरडा, स्वतःला सोडून कोणाबरोबरच लॉयल्टी नाही, नेहमी मतं बदलणारा. तर ती डायरेक्ट बोलली तन्वी ये. जशी ती तन्वी ये बोलली रितेश सरांच्या बाई भुवया उंचावल्या, त्याबरोबर राकेश, तन्वी, विशाल सर्वच शॉकमध्ये. तन्वी ये बोलली, तन्वीला बोलवलं. ती बोलली आपला काही बॉन्ड नाही आहे आणि आता तू बोलली आहे असं की आपला काहीच बॉन्ड नाही आहे. तन्वी म्हणे हेच मी बोलते ताई, तू ऐकूनच घेत नाही ताई, तू ऐकूनच घेत नाही. हाच तुझा प्रॉब्लेम आहे माहिती आहे का ताई, का तू ऐकून घेत नाही. आणि ना मी दुरुस्ती केली माझ्या चुकीची. मग दीपाली म्हणती तू दुरुस्ती केली पण ने ना जरा उशीरच झाला दुरुस्ती करायला. मग तन्वीला खेकडा आला आणि तन्वीने खेकडा तन्वीला सांगितलं खेकडा हा नेहमी पाय खेचतो आणि पुढे जाऊ देत नाही. तर तिने अनुश्रीला बोलवलं. तिने अनुश्रीने अनुश्रीला माझी नाती मी स्वतः बनवली आहे, मी फेक नाही आहे. प्रभूला उमेदवारी वगैरे त्या सगळ्या गोष्टी उमेदवारी द्यायची का नाही. नंतर मी तिकीट टू फिनाले मिळाल्यापासून तू मला डिफेम करते, तू मला निगेटिव्ह दाखवते, या सगळ्या गोष्टी बोलली. तर मी खेकडावरती जाते तिला खालून म्हणजे मी खेकडा आहे तूही खेकडा आहे, मी खेकडावर जाते आणि तू माझे खालून पाय खेचते असं बोलली इथे. आणि मग नंतर जी मुलगी टोळी सोडून परत कधीच गेली नाही असं ती म्हणते तन्वी. मी 1-2 आठवडे टोळीत होते आणि त्याच्यानंतर एकदा टोळी सोडली, विषय संपला, तर परत कधीच टोळीत गेली नाही का त्यांच्यात जाऊन बसली नाही. पण तू टोळी सोडली, परत आली इकडे काटा टीममध्ये, परत गेली आणि सगळं येत जात राहिली तू असं ती म्हणे. आणि तू विशालला भाऊ मानते, कॉल करणार म्हणते, ते सगळ्या गोष्टी लोकांनी मान्य करावं, ऑडियन्सने मान्य करावं. आणि आम्ही जेव्हा आमच्या नात्याबद्दल बोलतो तर आमची नाती फेक आहे, त्या तुला मान्य नाही होत, हे असं कसं असं बोलली ती. आणि स्वतः किती खरे आहोत आपण आणि आपण किती घरात नातं टिकवलं हे बघावं. तिकीट टू फिनाले मिळाल्यापासून तू दाखवते का मी किती नेगेटिव्ह पर्सन आहे. मी स्वतःला सुधारते, दर भाऊच्या धक्क्यामध्ये मी स्वतःमध्ये चेंजेस आणले ती म्हणे, खेळामध्ये स्वतःमध्ये. मग इकडं अनुश्री म्हणती मी डिस्कस करत आली आहे का तू फेक वागते असं. तिकीट टू फिनाले जिंकल्यावर मी बोलणार पण होती. तर इथं हे चुकीचं बोलली का तिकीट टू फिनाले जिंकल्यावर मी बोलणार होती का, त्याच्या आधीच बोलायचं होतं अनुश्री. मग इथं थोडंसं हे चुकलं आहे ही लाईन. मी रेवाला नाही तर मी तुला वोट केलं कारण मला तू स्ट्रॉंग प्लेयर वाटते आणि मी तुला बोलली पण होती का तू स्ट्रॉंग प्लेयर आहे असं. मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात ती गोष्ट आहे, मी हारले तिकीट टू फिनाले म्हणून रडत नाही बसले. हे टोमणं होतं तन्वीला, कारण तन्वी नेहमीप्रमाणे टास्क हारली का रडत बसते, त्याच्यामुळे ती म्हणे का मी रडत नाही बसले.
लोकांना पण ना तू फेकच वाटत असणार. मग तन्वी म्हणती, लोकांना लोकांचं ठरवू दे, तू नको नरेटिव्ह सेट करू, असं ती बोलली. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं इथे तन्वी आणि अनुश्रीचा जो हा वाद झाला आहे, इथे अनुश्री जी आहे ना, काही मुद्दे ओके बोलत होती, म्हणजे खरं बोलत होती. आणि तन्वी म्हणते का तिकीट टू फिनाले मिळाल्यापासून निगेटिव्ह दाखवते. खरोखर मी ना तिकीट टू फिनालेच्या आधी नॉमिनेशनमध्ये वगैरे यांनी असे निकष कधीच नाही दिले का ती फेक आहे, ती ॲक्टिंग करते. मागचे सगळे एपिसोड पहा तुम्ही. तन्वी फेक आहे असं मी नॉमिनेशनमध्ये एकही ऐकलं नाही. तुम्ही ऐकलं असाल तर प्लीज मला जसा एपिसोड नंबर आणि नॉमिनेशन टास्क वगैरे सांगा, मी नक्की बघेन. पण यार माझ्याने ऐकण्यात आलं. मी इतके रिव्ह्यू केले, पण म्हणजे इवन सगळेच रिव्ह्यू केले, मी एकही एपिसोड सोडला नाही जवळजवळ. तर मला म्हणताना म्हणजे निकष नाही दिले कधी नॉमिनेट करताना की तन्वी फेक आहे, तन्वी ॲक्टिंग करते वगैरे, ते दुसऱ्या गोष्टी बोलत राहील. तर ती म्हणे की मी रेवाला तुला वोट हां हे झालं, माझ्या डोक्यात ती गोष्ट होती असं ती म्हणत होती अनुश्री. तर मला असं वाटतं अनुश्री जी इंडिव्हिज्युअल गेम खेळते तोंडावर बोलते, तोंडावर बोलून टाकायला होतं. तन्वीला आता ॲक्च्युली तसंच वाटतंय का तिकीट टू फिनाले नंतरच यांनी या गोष्टी केल्या आहे. आणि तन्वीने पण अनुश्रीने पण एंडला तिला तन्वीला एक्सपोज करून टाकलं, आणि त्याच्यामुळंच ना बिथरली आहे तन्वी, बिथरली माहिती आहे का. लोकांना पण तू फेक वाटत असणार. तर मला असं वाटतंय की लोकांना अनुश्री फेक वाटत नाही आहे, अनुश्री रिअल आहे. बट तन्वीचे काही जे स्टँड आहे ना त्यांच्यावर थोडं विचार करायला लागतं. म्हणजे खोटं बोलणे. ती परवा धडधडीत बोलली होती का दीपाली तुझा माझा बॉन्ड नाही आहे, आणि आता ती वेगळंच एक्सप्लेन करते. इथल्या इथं उदाहरण आहे. मग नंतर इकडं अनुश्रीला लिचालं दुसऱ्यांच्या जीवावर जगतो, स्वतःचं काहीच नाही. मग इकडं अनुश्रीने रेवाला दिलं हे इंडिव्हिज्युअल गेम दिसत नव्हता. राखीने हिचा गेम अप केला, एकदम 100% खरं आहे. राखीने तिचा गेम अप केला आणि राखी स्वतः बाहेर निघून गेली. राखीने हे चुकीचं केलं खरं. तेव्हा ती रेवाच्या नादी लागली नसती ना, तर रेवा बाहेर गेली असती माहिती आहे. रेवाला ते रिकामं फुटेज दिलं, तिची पॅन्ट फाडणं असो किंवा मग ते माकडं बनवून तिच्या अंगावर जाणं, सगळ्या गोष्टी, किंवा मग धक्कामुक्की करणं, त्याच्यामुळे तीच हायलाईट झाली त्या गोष्टींमध्ये. आणि त्याच्या पुढच्या वीकमध्ये नंतर ती कॅप्टनच बनली. तर राखीने तुझा गेम अप केला, टीम सपोर्टमुळे तू कॅप्टन झाली. अगदी खरं, 100% खरं. अनुश्रीबरोबर ॲग्री करते मी का टीम सपोर्टमुळेच रेवाजी ही कॅप्टन झाली. गेममध्ये अलायन्स महत्त्वाचा असं ही रेवा म्हणते. राखीचं आणि राखीच माझ्याकडे येत होती, मी राखीकडे जात नव्हती असं रेवाचं म्हणणं आहे. का माझा गेम अप करायला मी राखीकडे गेली नाही कधी, ती माझ्याकडे येत होती. आणि अनुश्री बोलली तू राकेशबरोबर बसायची फुटेज घ्यायला गेम अप होण्यासाठी, ते मला सपोर्ट करता आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, हेच एक आहे असं रेवा बोलली. मग रेवाला इथं गेंडा द्यायचा होता, जाड कातडीचा, ज्याला काही बोललं तर काहीच फरक पडत नाही. तर हिने विशालला दिलं, अगदी बरोबर आहे. विशालला खरंच काही फरक नाही पडत. त्याच्यात अहंकार आहे, त्याने स्वाभिमानाचं नाव दिलं त्याला, पण तो खूप अहंकारी आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि बघणाऱ्यांना तो अहंकार वाटतो, त्याला तो वाटत नसला तरी बाहेर बघणाऱ्यांना तो अहंकार वाटतो. आणि हे सर्वत्र बोललं जातं. विशाल म्हणतोय मी चुकतोय, मी शिकतोय, मी पुढे जातोय. अहंकारी माणूस माफी मागत नाही, आणि मी वारंवार जेव्हा चूक झाली तेव्हा माफी मागितली. गेंडा ठीक आहे, गेंडा एक स्ट्रॉंग जनावर आहे आणि त्याला फरक नाही पडत कोण काय बोललं तर, असं बोललं इथे. आणि मग इकडं विशालला कासवाला सॉरी जो नेहमी शेलमध्ये बसेल असतो आणि जो काहीच करत नाही. मग त्यांनी ते राकेशला दिलं का नेहमी शेलमध्ये असतं. राखीने याचा गेम अप केला आहे, तो कासवासारखा आहे, नेहमी शेलमध्ये राहतो आणि त्याचा गेम नाही का असं बोलला. मग राकेश बोलायचं का मी ऑब्झर्व करतो, नंतर ऑब्झर्व करतो. येस, हळूहळू मी पुढे गेलो, माझ्यापेक्षा महारथी प्लेयर आहे इथे. माझं व्यक्तिमत्व तसं नाही,
दुसऱ्याचा मुद्दा माझा बनवेल, तर मी तसा नाही. आणि आय एम व्हेरी गुड लिसनर, मी खूप सुंदर लिसनर आहे, मी ऐकून घेतो समोरच्याचं. तर होय, मी कासव आहे म्हणे, मी कासव आहे असं त्याचं म्हणणं आहे राकेशचं. आणि असं बोलला तो. सॉरी यार. मग नंतर राकेशला आलं विंचू. विंचू डंक मारतो, तो जेव्हा बोलतो ते शब्द जिव्हारी लागतात. असं ना मलाही आहे. तर इकडे दीपाली आणि तन्वीला बोलवले राकेशने, की दिलं जे जे झालं ते झालं, शब्दांचं वॉर झालं, इमोशनल होते खूप तुम्ही जे बोललाय ते. पण तुम्ही तुम्ही जे बोलले ते विंचूसारखं सॉरी विंचूसारखं टोचले म्हणे. आणि ते दीपाली आणि तन्वीला दिलं याने विंचू. इकडं तन्वी म्हणती आहे, घरातलीच भांडणं घरातच ठेवावी, बाजार नाही मांडावा. तर मी हे म्हणू इच्छिते, घरातली भांडणं घरात ठेवावी, बाजार नाही मांडावा. तर काटा टीममध्ये तुम्ही आता 2 दिवसापूर्वीच रिसेंटली बोलले की तन्वी, तुम्ही स्टेजवर बोलले की दीपाली ताईबरोबर माझा बॉन्ड नाही, माझा राकेश दादा आणि प्रभूबरोबर बॉन्ड आहे. तर तुम्ही तुमच्याच ग्रुपमध्ये एका कंटेस्टंटला डायरेक्ट कॉर्नर करताय, किंवा मग डायरेक्ट बोलताय की याच्यावर बॉन्डच नाही. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बसलाय, तुम्ही पिकनिक प्लॅन केली, सगळ्या गोष्टी बोल, आणि तरी तुम्ही बॉन्ड नाही असं बोलताय. आणि ती म्हणते कसं आहे, आणि गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये झालं नाही कधी आपल्या, असं त्यानं होई नाही. तर गरज सरो आणि वैद्य मरो, यार ही कहावत तिने स्वतःला डेडिकेट करायला हवी मला असं वाटतं. गरज सरो वैद्य मरो. तन्वीला कॅप्टन बनवण्यासाठी प्रभूने जीवाचे रान केले होते चावी शोधायला. असा पटापट उंदरासारखा घुसून तो काढत होता ती चावी, इथून तिथून इथून तिथून. आणि त्याच तन्वीने प्रभूला उमेदवारी मिळवावी म्हणून विशालबरोबर साधी डीलसुद्धा केली नाही. आणि ती म्हणत राहिली का तो माझा दुश्मन आहे, दुश्मनाबरोबर डील करत नाही. जो दुश्मन राहतो आपण त्याला घरातही ठेवत नाही. तर मग तिने त्या दिवशी TV फोडायच्या टास्कमध्ये विशालला का सांगितलं का मी तुला नॉमिनेट नाही करणार, मी तुला फिनालेच बघते. कोण बघतं आपल्यासोबत तरक्की, आपली जी तरक्की होती आपल्यासोबत, आपला जो दुश्मन आहे आपल्यासोबत असावा, कोण म्हणतं असं? तर तिने प्रभूसाठी डील नाही केली. जे दीपालीला सुद्धा खटकलं. दीपाली तिला बोलली तर ती दीपालीवर ओरडली होती काउचवर, म्हणजे सोफ्यावर, बघा तुम्ही ते. आणि प्रभूचं तोंड जितकं उतरलं होतं ना, आणि ती म्हणत होती प्रभूला का तू जाऊन डील कर. मला तर असं वाटतं प्रभू तू बिंदास भिडायचं होतं आणि जाऊन डील करायची होती. जर ती अशी बोलली असेल तर ती असं म्हणते प्रभू गेल्यावर का मी असं बोलली होती, पण आता इसका सच झूठ हमें कुछ नहीं पता. तर ती म्हणे मी बोलली संस्कृती त्यांच्यावर जाऊन तू डील कर. पण तू त्याला जर लहान भाऊ मानते तर तू का करू शकली नाही? सिंपल आहे ना. तू डील केली असती, तुझ्या मनात ठीक आहे का असेल विशालवर ट्रस्ट नाही आहे, विचार करतो की नाही करतो, तुझं नातं निभवायचं होतं ना. त्यांनी जे केलं असतं त्याच्याबद्दल भाऊच्या धक्क्यावर जे झालं असतं त्याला तर बोललेच असते मग भाऊ, आणि महाराष्ट्राला दिसलं असतं ना गोष्टी. तर इथे गरज सरो आणि वैद्य मरो हे तिलाच लागू होतं, कारण तिने खरोखर काटा ग्रुपचा उपयोग करून घेतला आहे. आणि आत्ता ती जी ना तसं करते. प्रभूला पण तिने नाही दिली उमेदवारी, इवन दीपालीला पण ती असं बोलली का बॉन्डच नाही आहे. तर याच्यावरनं कळतं ना. तर इकडं दीपाली म्हणते का जखम झाल्यावर लगेच हील होत नाही. आणि माझी उमेदवारी गेली आहे, मी बोलू शकते, ही गोष्ट शेवटच्या पडावात एक्सप्रेस करावं लागणारच आहे मला. मला किती त्रास झाला, मला हे कळत नाही दीपाली ताई, तुम्हाला जर एवढं म्हणजे त्रास होत होता मग तुम्ही ते गिफ्टचं ते काय होतं, ते चॉकलेट वगैरे का भरवलं तिला, ते काय होतं? मग नव्हतं भरवायचं. मग मला त्रास झाला.
आपण जीव लावून बसतो. माझ्या मनात तन्वीबद्दल काही नसणारे आणि बाहेरही नाही आहे. तन्वी म्हणते की सॉल्व होतं सॉल्व होतं आतमध्ये आणि टास्कमध्ये परत येतं. असं ती म्हणते. म्हणजे ही ना तो मुद्दा सोडायलाच तयार नाही. हे राकेश आणि तन्वी पण बोलले की हा मुद्दा आहे ना, आपण जो हा टॉपिक संपला होता, ही तो टॉपिक विसरायला तयारच नाही. ही जाणून बुजून एक एक टास्कमध्ये आणते. वेगळं तन्वी म्हणते का मी समजदारपणा खूप दाखवला, लहान असून मी खूप समजदारपणा दाखवला, असं ती म्हणते. यांचे इथे वादवाद चालू होते. मग रितेश सर बोलले फेवरेटिझम दाखवू नये या प्रयत्नात असतो मी आणि मेलो डाऊन करून दाखवत नाही मी. ओके असं बोलले. आणि वी विल मिस यू रितेश सर असं सगळे बोलले. यार हे रितेश सरांचा शेवटचा भाऊचा धक्का आहे का काय? हे असे का बरं बोलले? फेवरेटिझम दाखव म्हणजे त्यांची जी ट्रोलिंग झाली तन्वीबद्दल, तन्वीचा कौतुक सोहळा वगैरे, त्याच्यामुळेच तर मग त्या गोष्टी नाही आहे. शेवटचा धक्का आहे का? म्हणजे रितेश सर यापुढे होस्ट करणार नाही आहे का? ते असं का बोललेत? आणि हे पण सगळे म्हणतात वी विल मिस यू रितेश सर, वी विल मिस यू. ये जाता कहाँ है चीजे. ठीक आहे, पुढच्या आता बघू पुढच्या वर्षी काय काही नाही. पण सध्या हा होता असा भाऊचा धक्का. इकडं तन्वी म्हणते का प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर मी विचार केला, ओरडा खाल्ला तुमचा आणि मग त्याच्यानंतर मी बदलत गेली स्वतःला आणि आज मी जे काही आहे ते तुमच्याचमुळे रितेश सर, की प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर तुम्ही मला समजावलं, मी कुठे चुकते वगैरे सगळं सांगितलं आणि त्याच्यामुळे मला त्या गोष्टी जमल्या. तर हा होता एकूणच शेवटचा भाऊचा धक्का गाईस. आणि काय वाटतं तुम्हाला याबद्दल? एपिसोड नंबर 92 तन्वीने आज स्वतःलाच एक्सपोल गरज सर्व वैद्य मरो. तर याबद्दल यार तुमचं काय म्हणणं आहे? आणि शेवटच्या आठवड्यात आपण म्हणजे आता आणि उद्याचा एपिसोड जरासा बोरिंगच वाटतो मला. ठीक आहे, तरी बघेल मी, रिव्ह्यू करेल मी, बघूया काय होतं अजून. पण आज खटके उडाले. आता आपल्याला तुम्ही म्हणाल का एक वीक काहीच मसाला नाही का, 2-4 दिवस हा मसाला बघायला मिळेल आपल्याला. इकडे राकेश आपण बघत होतो की जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न पुरेपूर करत होता, पण यार त्या दोघी ऐकायला तयार नव्हत्या. आता या वीकमध्ये आपल्याला तन्वी वर्सेस दीपाली थोडं दिसणारे वाटतं. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि मिडवीक एविक्शन कदाचित रेवाचंच होईल. मी ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगितलं रेवाचंच होईल. रेवा एविक्ट होईल उद्या सोमवार आहे ना. तर या सगळ्या गोष्टी बाई एकंदरीत हा होता शेवटचा भाऊचा धक्का. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि काय वाटतं तुम्हाला, तन्वी कोलते बरोबर होती का चूक होती? पण मला आहे ना का माहिती असं वाटतंय अनुश्रीने एक्सपोज केल्यानंतर आहे ना ती अशी बिथरलेली वाटते मला कुठे ना कुठं. तुम्हाला वाटतं का नाही मला सांगा नक्की कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा मित्रांनो. ओके देन टेक केअर, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.